Hello student, today we are going to see the next part of our video lecture number 3. See, today our video lecture is number 3rd on topic matrices. In this third video we are going to see inverse of matrix by elementary transformations. आजच्या लेक्चरमध्ये आपण इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स बाय इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स हे पाहणार आहोत. तर पाहूयात. लक्षात घ्या, हे तुमच्यासमोर जे मॅट्रिक्स दिसत आहे हे मी बेसिक थिंग्स तुम्हाला अगोदर इंट्रोड्यूस करून देतो. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्समध्ये इन्व्हर्स बाय इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्समध्ये 1, 2, 3, 4 पॉईंट्स तुम्हाला महत्त्वाचे लक्षात ठेवावे लागणार आहेत. त्यातला पहिला पॉईंट काय सांगतो? यूज रो ट्रान्सफॉर्मेशन्स अँड ऑब्टेन कॉलम ऑफ युनिट मॅट्रिक्स. म्हणजे जर तुम्ही रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करत असताल तर तुम्हाला युनिट मॅट्रिक्स मिळवायचा आहे, पण कसा? कॉलम वाईज. म्हणजे पहिला कॉलम 1, 0, 0 युनिट मॅट्रिक्सचा मिळवायचा. नंतर दुसरा कॉलम 0, 1, 0. नंतर तिसरा कॉलम 0, 0, 1. ठीक आहे. तर त्यातही म्हणजे तुम्हाला त्यातही पुढे जाऊन आणखीन काय करायचं आहे पहा. फर्स्ट ऑब्टेन 1 अँड फ्रॉम दिस 1 मेक अदर 0. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला त्यामध्ये देखील पहिल्यांदा 1ची पोझिशन मिळवायची. म्हणजे पहिला कॉलम 1, 0, 0 आहे ना, पहा इथे दाखवलेलं आहे. पहिला कॉलम 1, 0, 0 आहे ना, तर पहिल्यांदा तुम्ही ही जी 1ची पोझिशन आहे ती ट्रान्सफॉर्मेशनच्या मदतीने मिळवायची. आणि 1ची पोझिशन पहिल्यांदा मिळाल्यानंतर त्याच्या मदतीने हे 2 पोझिशन 0मध्ये कन्व्हर्ट करायच्या. म्हणजे पहिलं काम काय आहे? रो ट्रान्सफॉर्मेशन्स ॲप्लाय करून तुम्ही युनिट मॅट्रिक्सचे कॉलम्स मिळवायचे आहेत. युनिट मॅट्रिक्सचा पहिला कॉलम 1, 0, 0 पहिल्यांदा 1 मिळवा पहिल्या पोझिशनला आणि नंतर बाकीच्या पोझिशन 0 करा. हे तुम्हाला या 2 पॉईंटमधून सांगितलं आहे. तसंच दुसरा कॉलम मिळवा. पहिला कॉलम मिळाल्याच्या नंतर दुसरा कॉलम मिळवताना काय करायचं? पहिल्यांदा ही 1ची पोझिशन मिळवायची दुसरा कॉलम मिळवताना आणि त्याच्या मदतीने इतर 0 करायची. तिसरा कॉलम मिळवताना काय करायचं? तिसरा इलेमेंट 1 करून घ्यायचा आणि नंतर त्याच्या मदतीने इतर इलेमेंट 0 करून घ्यायचे. समजलं? म्हणजे पहिला कॉलम मिळवताना पहिला इलेमेंट 1 करा, त्या 1च्या मदतीने इतर 0 करा. दुसरा कॉलम मिळवताना दुसरा इलेमेंट 1 करा, त्या 1च्या मदतीने इतर इलेमेंट 0 करा. तिसरा कॉलम मिळवताना तिसरा इलेमेंट अगोदर 1 करा, त्या 1च्या मदतीने इतर इलेमेंट 0 करा. हे आपल्याला या 2 पॉईंटमधून सांगितले. तर इथे आपल्याला तिसरा पॉईंट काय सांगतो पहा. इथे तुम्हाला काय सांगितलेलं आहे? यूज कॉलम ट्रान्सफॉर्मेशन टू ऑब्टेन रोज ऑफ युनिट. म्हणजे तुम्ही जर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन ॲप्लाय करणार असाल तर मग तुम्ही युनिट मॅट्रिक्सचे रोज मिळवा. म्हणजे इथल्या पॉईंटमध्ये सांगितलं रो ट्रान्सफॉर्मेशन ॲप्लाय करत असाल तर युनिट मॅट्रिक्सचे कॉलम मिळवा. त्याच्याबरोबर अपोजिट कॉलम ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करणार असाल तर रोज मिळवा. रोज म्हणजे काय? तर तेच इथे बघा तुम्हाला आता दिसेल. रो म्हणजे काय? 1, 0, 0, 0, 1, 0 आणि त्यानंतरनं 0, 0, 1. त्यातही अगोदर 1ची पोझिशन मिळवायची, नंतरनं बाकीचे 0. अगोदर 1ची पोझिशन, नंतर बाकीचे 0. अगोदर 1ची पोझिशन, नंतर बाकीचे 0. हा एक पॉईंट. आणि नंतर हा चौथा पॉईंट काय सांगतो? फॉर फ्रॅक्शन्स इलेमेंट टेक डिनॉमिनेटर कॉमन. म्हणजे जर RHSमध्ये डिटर्मिनंट ट्रान्सफॉर्मेशन ॲप्लाय करताना RHS असू द्यात किंवा LHS असू द्यात, डिटर्मिनंटच्या आतमध्ये जर फ्रॅक्शन आला 1/2, 1/3 असे, तर तुम्ही अपॉन जो नंबर येतो ना डिनॉमिनेटर 2/3 असेल तर 3 कॉमन घ्या. त्या रेशोमधून 3 बाजूला निघेल आणि इतर इलेमेंटला 3ने मल्टिप्लाय होईल. असं टेक्निक ॲप्लाय करून तो मल्टिपलला कॉमन घ्यायचा. हेही तुम्हाला सांगितलं. म्हणजे इथे तुम्हाला इन्व्हर्स बाय इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन ॲप्लाय करताना फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ असे 4 पॉईंट ध्यानात आले पाहिजेत. 4 पॉईंटमध्ये आपल्याला काय सांगितलं आहे? तर पहिल्यांदा रो ट्रान्सफॉर्मेशन ॲप्लाय करत असाल तर युनिट मॅट्रिक्सचे कॉलम मिळवा.
पहिला कॉलम, दुसरा कॉलम, तिसरा कॉलम. पहिला कॉलम 1 0 0, दुसरा कॉलम 0 1 0, तिसरा कॉलम 0 0 1. आणि हे कॉलम मिळवत असताना पहिली पोझिशन कोणती मिळवायची? 1चं लोकेशन मिळवायचं. म्हणजे पहिला कॉलम मिळवताना पहिला एलिमेंट 1, त्याच्या मदतीने इतर दोघे 0 करा. दुसरा कॉलम मिळवताना पहिल्यांदा सेकंड एलिमेंट त्या कॉलमचा 1 करा, त्याच्या मदतीने इतर एलिमेंट 0 करा. आणि तिसरा कॉलम मिळवताना पहिलं काम काय करायचं? थर्ड एलिमेंट 1 करून घ्यायचा, त्याच्या मदतीने इतर एलिमेंट 0 करायचे. हे टेक्निक आहे. आणि जर रो अप्लाय करत असाल तर कॉलम मिळवा, आणि जर कॉलम अप्लाय करत असाल तर रो ऑप्टेन करा, रो मिळवा. हे इथं सांगितलेलं आहे. ठीक आहे, आपण डिस्कस करू आता. इंटिग्रेशन समजा तुम्ही 2x2 मॅट्रिक्सचं फाइंड आउट करत असताल तर, इन्व्हर्स बाय इलेमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन करत असताल तर ह्या स्टेप्स आहेत. फर्स्ट कॉलम ऑफ युनिट मॅट्रिक्स मिळवण्याची ही पहिल्या 2 स्टेप म्हणजे पहिला कॉलम मिळवण्यासाठी. बघा इथे दाखवलेले आहेत. या पहिल्या 2 स्टेप म्हणजे पहिला कॉलम मिळवण्यासाठी. मग काय सांगितलं आहे? पहिली स्टेप काय सांगते? ऑप्टेन फर्स्ट एलिमेंट ऑफ फर्स्ट कॉलम ऑफ युनिट मॅट्रिक्स आय दॅट इज 1. म्हणजे पहिला एलिमेंट 1 मिळवा. इथे 1 मिळवून दाखवलेलं आहे. म्हणजे या एला तुम्ही ट्रान्सफर करा. एक तर इंटरचेंज किंवा सबट्रॅक्शनचं ॲप्रोप्रिएट ट्रान्सफॉर्मेशन म्हटलं आहे. R1 वरती R2च्या मदतीने अप्लाय करा. आणि जर तसं नसेल करता येत तर 1/n डायरेक्ट डिवाइड. पण शक्यतो फ्रॅक्शन्स येणार नाहीत ह्याची काळजी घ्यायची. म्हणून आपण पहिल्या ॲडजस्टमेंटमध्येच म्हणजे इंटरचेंज किंवा ॲडिशन सबट्रॅक्शननेच या एचं कन्व्हर्जन 1मध्ये करून घेणार. ही पहिली स्टेप. आणि 1 इथे मिळाला की डायरेक्ट ठरलेलं ट्रान्सफॉर्मेशन. सीला 0 करायचं ना, 1 0, सीला 0 करायचं. मग R2 चेंजेस टू R2 C R2. सीने 1ला मल्टिप्लाय करा आणि सी सबस्ट्रॅक्ट करा. 1 पहिल्या रोमधला आहे म्हणून R2 चेंजेस टू R2 C R1. म्हणजे पहिल्या रोला सीने मल्टिप्लाय करा आणि दुसऱ्यामधून सबस्ट्रॅक्ट करा. हे ठरलेलं ट्रान्सफॉर्मेशन आहे. मग असं केलं की 1 0 पहिला कॉलम तुम्हाला मिळाला. पहा पहिला कॉलम मिळवण्याच्या स्टेप. पहिली पोझिशन एकतर इंटरचेंज किंवा अदर ॲप्रोप्रिएट ट्रान्सफॉर्मेशनने 1 करा. आणि जर तसं करायचं नसेल तर 1/n पहिल्या रोला डिव्हाइड करा. पण 1/n डिव्हाइड करणं टाळायचं शक्यतो. का तर रेशो नाही आले पाहिजेत. रेशो आल्यानंतरनं फ्रॅक्शन्स आल्यानंतरनं कॅल्क्युलेशन डिफिकल्ट होतात. म्हणून ॲप्रोप्रिएट ट्रान्सफॉर्मेशन यूज करूनच त्याला 1 करा. ठीक आहे. त्याच्यानंतर 1 झाल्यानंतरनं R2 चेंजेस टू CR1 करा. CR1 केलं की डायरेक्ट तो सेकंड रो चेंज होतो आणि तो 0 होतो. म्हणजे 1 0 हा पहिला कॉलम तुम्हाला मिळाला. दुसरी स्टेप आता इथे सांगितली. पहा दुसरी स्टेप. इथं दुसरी स्टेप काय सांगते? दुसरा कॉलम मिळवण्यासाठी, सेकंड कॉलम ऑफ युनिट मॅट्रिक्स मिळवण्यासाठी. मग सेकंड एलिमेंट ऑफ सेकंड कॉलम पहिल्यांदा 1 करा, कारण इथली पोझिशन ही 1 करावी लागेल. सेकंड एलिमेंट ऑफ सेकंड कॉलम हा 1 करा. मग याला 1 करण्यासाठी इथे क्यू असेल आलेलं. अगोदरच्या ट्रान्सफॉर्मेशननुसार जर क्यू आला असेल तर या क्यूने डिवाइड करा किंवा 1/Qने मल्टिप्लाय करा. सेकंड रोला 1 येणार. म्हणजे हे 1/Q R2 हे क्यूने 1/Qने मल्टिप्लाय केलं सेकंड रोला 1 येणार. मग हा 1 मिळाला की नंतर P0 करायचा आहे. मग P0 करायचा आहे म्हणून R1मध्ये आहे ना P, म्हणून R1 चेंजेस टू R1 मायनस P R2. म्हणजे सेकंडला Pने मल्टिप्लाय करून सबट्रॅक्ट करा. मिळाला 0 तुम्हाला. म्हणजे हा सेकंड कॉलमसुद्धा मिळाला. सेकंड कॉलम मिळाला की तो युनिट मॅट्रिक्स मिळाला तुम्हाला. युनिट मॅट्रिक्स मिळाला की तुम्हाला इथे IB इक्वल टू Q असं मिळणार आहे. इक्वेशन स्टार, हे जे आपलं इक्वेशन स्टार आहे कन्सिडर केलेलं, ABCDB इक्वल टू युनिट मॅट्रिक्स 1 0 0 1, याचं कन्व्हर्जन तुम्हाला इथे आता IB इक्वल टू Qमध्ये झालेलं आहे. आणि मग B इक्वल टू Q, B हाच त्याचा इन्व्हर्स म्हणजेच A इन्व्हर्स इक्वल टू Q. अशा पद्धतीने तुम्हाला साधारण 4 स्टेपमधून हे आन्सर मिळतं 2x2 मॅट्रिक्स असेल तर. म्हणजे पहिल्या 2 स्टेप पहिला कॉलम मिळवण्यासाठी, नंतरच्या 2 स्टेप दुसरा कॉलम मिळवण्यासाठी. आणि सेम ते टेक्निक ॲप्लाय केले. नंबरवरनंच समजतं, लोकेशनवरनंच समजतं. तसंच आता तुम्ही जर 3x3 मॅट्रिक्स पाहिला तर 3x3 मॅट्रिक्समध्ये सुद्धा असंच आहे. इन्व्हर्स फाइंड आउट करताना तुम्हाला आता रो ट्रान्सफॉर्मेशन ॲप्लाय करायचे असतील तर
फर्स्ट इलेमेंट ऑफ फर्स्ट कॉलम म्हणजे एची पोझिशन 1 करा, ठीक आहे, 1 मिळवा. मग ती 1 मिळवण्यासाठी योग्य ते ट्रान्सफॉर्मेशन ॲप्लाय करा. शक्यतो डिव्हाइडचं नाही यूज करायचं, डिव्हाइड म्हटलं पण डिव्हाइडचं नाही यूज करायचं, एक तर इंटरचेंज, ॲडिशन, सबट्रॅक्शनच यूज करा आणि त्याच्यानंतरनं ते 1 मिळवा. 1 मिळाल्यानंतरनं मग सेकंड आणि थर्ड म्हणजे बघा हे इथं पी आणि एक्स आहे, हे पी आणि एक्स आहे, हे लोकेशन 0 करायचे आहेत. म्हणून पीने वनला म्हणजे 1 हा आता R1मध्ये आहे ना, म्हणजे पीने R1ला मायनस पीने मल्टिप्लाय करायचं आणि सेकंडमध्ये ॲड करायचं. मायनस पी R1 हे ट्रान्सफॉर्मेशन. एक्सला 0 करायचं म्हणून मायनस एक्सने R1ला मल्टिप्लाय करायचं आणि सबट्रॅक्ट करायचं थर्डमधून. म्हणजे हे ट्रान्सफॉर्मेशन 2 कंपल्सरी ॲप्लाय करायची. R2 मायनस पी R1, R3 मायनस एक्स R3. हे पी कुठून आले, इथला पी इलेमेंट सेकंडचा रोमधला पहिला इलेमेंट, त्याचा अपोजिट मायनस पी. थर्ड एक्स कुठून आले, थर्ड रोमधला पहिला इलेमेंट, पहिला कॉलम मिळवतो ना म्हणून पहिला इलेमेंट, मग मायनस एक्स आले. म्हणजे पीचा अपोजिट मायनस पी, एक्सचा अपोजिट मायनस एक्स, हे अशा 2 ट्रान्सफॉर्मेशन डिफाईन होतील. आणि मग हे ॲप्लाय केले की 1 0 0 बाकी मॅट्रिक्स असा मिळेल. मग ते झाल्यानंतर तुम्हाला पहिला कॉलम मिळाला की आता सेकंड कॉलम मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग सेकंड कॉलमचा सेकंड इलेमेंट अगोदर 1 करून घ्या. सेकंड इलेमेंट ऑफ सेकंड कॉलम 1 म्हणजे ही पोझिशन 1 करून घ्यायची. मग इथे बघा सेकंड इलेमेंट जर इथं यू असेल तर याला 1/u ने डिव्हाइड करा किंवा ॲप्रोप्रिएट ट्रान्सफॉर्मेशन ॲप्लाय करा जर रेशोमध्ये नको असेल तर, आणि यूच्या जागी 1 मिळवा. मिळवले 1. आणि हा 1 मिळाल्यानंतर बघा 1/u R2 करा किंवा ॲप्रोप्रिएट ट्रान्सफॉर्मेशन थर्ड रोच्या मदतीने, मात्र हे काय थर्ड फर्स्टचा संबंधच येणार नाही कारण आता फर्स्ट विचारत नाही इथं घेता येत. थर्डच्या मदतीने याला यूला 1 करता येत असेल तर यूला मग 1 करा, नाहीतर मग त्याला 1/u ने मल्टिप्लाय करा. हे 1 मिळाले. हे 1 मिळाले की 2 ट्रान्सफॉर्मेशन डिफाईन. आता यसला 0 करायचं आहे म्हणून काय केलं, R1 मायनस यस R2, कारण 1 आता सेकंड रोमध्ये, आणि यमला 0 करायचं आहे म्हणून यम थर्डमध्ये म्हणून R3 मायनस यम R2. म्हणजे ह्या 1 सेकंडमध्ये आहे ना म्हणून सेकंडच्या मदतीने दोन्ही ठिकाणी 0 केले. यमला 0 करण्यासाठी R3 मायनस यम R2 आणि इथल्या यसला 0 करण्यासाठी R1 मायनस यस R2. या पद्धतीने हे ट्रान्सफॉर्मेशन ॲप्लाय करा. तुम्हाला इथे सेकंड कॉलमसुद्धा 0 1 0 मिळालेला असेल. आता फर्स्ट कॉलम झाला, सेकंड कॉलम झाला, आता थर्ड कॉलम. मग थर्ड कॉलमचा थर्ड इलेमेंट ऑफ थर्ड कॉलम 1 करा. मग थर्ड कॉलमचा थर्ड इलेमेंट 1 करण्यासाठी ह्याला पर्यायच नाही, इथं डिवाइडच करायचं 1/g. याला काय कुठलाही पर्याय नाही, हे डायरेक्टच लक्षात ठेवा. इथं हेच ट्रान्सफॉर्मेशन 1/g R3. याला इतर ट्रान्सफॉर्मेशन ॲप्लाय करत बसू नका, जर तसं केलं तर हे अगोदरचे 0 निघून जातील. म्हणून 1/g R3 करा. इथे जो जी आहे ना त्याने डिवाइड केलं किंवा 1/g ने मल्टिप्लाय केलं, 1 आले. मग 1 आल्यानंतर आता ह्या डब्ल्यूला 0 करायचं आहे. मग डब्ल्यूला 0 करायचं असेल तर तुम्ही काय करणार, R2 चेंजेस टू, हा डब्ल्यू हा R2मध्ये आहे ना, हे बघा R2 चेंजेस टू मायनस डब्ल्यू R3. 1 हा R3मध्ये आहे ना म्हणून मायनस डब्ल्यू R3. आणि एफला 0 करायचं आहे मग R1 चेंजेस टू R1 मायनस एफ R3. म्हणजे R3च्या रिस्पेक्टिव्ह डब्ल्यू आणि एफ हे 0 करा आणि मग तुम्हाला इथं युनिट मॅट्रिक्स मिळेल. आणि मग तुम्हाला IQ इक्वल टू बी म्हणजेच ए इनव्हर्स इक्वल टू क्यू. म्हणजे बघा प्रत्येक कॉलम मिळवताना तुम्हाला 2 स्टेप करायचे आहेत. पहिला कॉलम 1 0 0 मिळवताना 2 कॉलम. पहिल्यांदा फर्स्ट इलेमेंट ऑफ फर्स्ट कॉलम 1 करा, नंतर त्या 1च्या मदतीने पी आणि एक्सचे लोकेशन हे मायनस करून घेतले, 0 करून घेतले. त्यानंतरनं दुसरा सेकंड इलेमेंट ऑफ सेकंड कॉलम 1 करा आणि त्याच्या मदतीने यम आणि यसला 0 करा. यम आणि यसला 0 करण्यासाठीचे ट्रान्सफॉर्मेशन डायरेक्ट दिसतात इथं, R3 मायनस यम R2, कारण यम हा थर्डमध्ये आहे ना म्हणून थर्डमध्ये चेंज होणार, आणि R1 मायनस यस
R2 दोन्हीमध्ये R2च्याच मदतीने यसला 0 केलं. सिमिलरली थर्ड कॉलम मिळवताना सुद्धा आता थर्ड इलेमेंट ऑफ थर्ड कॉलम पहिल्यांदा 1 करून घ्या आणि त्यानंतर WF या थर्ड रोच्या मदतीने 0 करा. म्हणजे बघा -WR3 + R2 आणि -FR3 F0 करण्यासाठी -FR3 + R1. तर या पद्धतीने तुम्हाला 2/2 असेल किंवा 3/3 असेल इनव्हर्स फाइंड आउट करता येतात. या पद्धतीने आपल्याला इनव्हर्स फाइंड आउट करता येतात. आता ॲक्च्युअल तुम्ही बघितलं असेल मी सांगितल्या पद्धतीनं कॉलम मिळवा पहिला, दुसरा, तिसरा. मिळवताना काय करायचं आहे, पहिल्यांदा 1ची पोझिशन मिळवायची आणि 1च्या पोझिशनच्या मदतीने इतर 2 0 करायचे. दुसऱ्यामध्ये दुसरा एलिमेंट कॉलमचा पहिला 1 करून घ्या, नंतर हे झालं आपलं सगळं डिस्कशन. ओके. मग आता इथे तुम्ही पाहिलं असेल ट्रान्सफॉर्मेशनसुद्धा डिफाईन करणं काही अवघड नाही. मग इथे तुम्हाला एक थिअरम सांगितलेला आहे. ही डेफिनेशन आहे, इनव्हर्सची डेफिनेशन पण इथं दिलेली आहे. काय डेफिनेशन वगैरे हे काही पाठ करण्याच्या गोष्टी नाही आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. हे वाचन केलं जस्ट तरी चालतं आहे. काय स्क्वेअर मॅट्रिक्ससाठीच इनव्हर्स असतो. इफ ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर m अँड इफ देर एक्झिस्ट अनदर स्क्वेअर मॅट्रिक्स b आणि तिथं दुसरा b असा असेल सच AB = B A = I, म्हणजे त्याचं कसंही मल्टिप्लिकेशन घ्या, प्री पोस्ट युनिट मॅट्रिक्सच येत असेल तर B इज इनव्हर्स ऑफ A आणि इनव्हर्स ऑफ A हा A⁻⁻1 ने डिनोट केला जातो. हे इथं सांगितले म्हणजे A⁻1 × A, A⁻1 × A ह्याचंही युनिट मॅट्रिक्सच आन्सर येतं. हे इथं महत्त्वाचे पॉईंट सांगितलेलं आहे. आणि इनव्हर्स कधीही सगळ्याच मॅट्रिक्सला इनव्हर्स असतो असं नाही. डिटर्मिनंट इज नॉन झिरो म्हणजे नॉन सिंग्युलर मॅट्रिक्सलाच इनव्हर्स असतो. डिटर्मिनंट 0 असेल तर मॅट्रिक्सला इनव्हर्स नसतो, हे ध्यानात ठेवा. आता इनव्हर्स हा युनिक आहे हे इथं सांगितलेलं आहे. इनव्हर्स प्रूव्ह दॅट इफ ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स अँड इट्स इनव्हर्स एक्झिस्ट देन इट इज युनिक. मग युनिव्हर्स हा युनिक आहे म्हणजे 2 आहेत असं आपण सपोज करणार. बघा, इफ पॉसिबल सपोज B अँड C आर द 2 इनव्हर्स ऑफ A. आपण सपोज केलं AB द स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर m आणि इफ पॉसिबल B अँड C be 2 इनव्हर्स ऑफ A म्हटलं ना मी तुम्हाला. आता मग 2 इनव्हर्स असतील तर AB BA = I येतं आहे, C सुद्धा इनव्हर्स आहे, AC CA = सुद्धा I येतं आहे. मग आता इथे पहा B = B × I घेतलं. हे कुठल्या पद्धतीने कोणत्या टेक्निकने घेतलं तुम्हाला माहिती असेल. युनिट मॅट्रिक्सने कुणालाही मल्टिप्लाय केलं तर तोच मॅट्रिक्स येतो किंवा त्याचा काही परिणाम होता. 1ने जसं कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय केलं तोच नंबर येतो. 1 × 100 केला 100च येतं, 1 × 2 केलं 2च येतं. तसं युनिट मॅट्रिक्स आयची बिहेवियर 1 सारखी असते मल्टिप्लिकेशनमध्ये. म्हणून 1 युनिट मॅट्रिक्स आयने बीला मल्टिप्लाय केलं तरी बीच येणार आहे, म्हणून इथं BI लिहिले. पण आय म्हणजेच काय तर AC इज I बिकॉज C इज इनव्हर्स ऑफ ऑफ गिव्हन मॅट्रिक्स. सो मग AC हे आन्सर आता आयचं मी इथे रिप्लेस केलं. आपल्याला दाखवायचं ते युनिक नाही, अयुनिक आहे असं. मग इथं AC पुटअप केल्यानंतर B = काय आलं BAC. पण कम्युटेटिव्ह असतं मल्टिप्लिकेशन, मग हा ब्रॅकेट ACच्या ऐवजी BAला गेला. मग BAला जर ब्रॅकेट गेला असेल तर आत्ताच इथं आपल्याला माहिती आहे BAचं आन्सरसुद्धा बघा, BAचं आन्सरसुद्धा I येतं. म्हणून इथे BAच्या जागी I पुटअप केले. मग I म्हणजे युनिट मॅट्रिक्स, I × C. युनिट मॅट्रिक्सला कुणालाही मल्टिप्लाय करा, आन्सर तोच मॅट्रिक्स येतो, Cच आलं. मग B = C आन्सर आलं. मग आपण B आणि C हे तर 2 वेगवेगळे युनिव्हर्स आहेत असं सपोज केलं होतं. B 2 इनव्हर्स ऑफ A. पण इथं असं दिसून आलं की 2 जरी इनव्हर्स आहेत समजले आपण इथे तरी ते दोन्ही इक्वलच येतात. मग याचाच अर्थ युनिव्हर्स ऑफ मॅट्रिक्स इज ऑलवेज युनिक. ही कन्सेप्ट इथं क्लिअर झाली. पहा, लक्षात घ्या. या मधून आपण काय अभ्यासलं तर डेफिनेशन काय थोडक्यात देण्यात ठेवायची तर AB = BA = I आणि डिटर्मिनंट मॅट्रिक्सचा नॉन झिरो असेल तरच त्याला इनव्हर्स एक्झिस्ट असतो, ही एक कंडिशन ध्यानात ठेवा. त्याच्यानंतर मग युनिकनेस दाखवण्यासाठी ह्या स्टेप B = BI, आयच्या जागी ACचं मग शिफ्टिंग, BAचं परत I आन्सर पुटअप केलं, I × C देअरफॉर B = C. म्हणजे 2 इनव्हर्स आहेत असं सपोज केलं B आणि C आणि ते दोन्ही इक्वल आहेत असं दाखवलं. युनिकनेस प्रॉपर्टी कम्प्लिटेड झालं. क्लिअर. तर पहा आता
आता तुम्हाला इन्व्हर्स म्हणजे काय, इन्व्हर्स युनिक असतो हे समजलं. इन्व्हर्स डिटर्मिनंटचा आन्सर मॅट्रिक्सच्या नॉन झिरो असेल म्हणजे नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असेल तरच इन्व्हर्स एक्झिस्ट असतो हेही इथून समजलं. पण याच्यातच मी तुम्हाला एकूण स्टेप्ससुद्धा सांगितलेले आहेत. इन्व्हर्स फाइंड आउट करण्याच्या ह्या स्टेप्स सांगितल्यात. मग इन्व्हर्स फाइंड आउट करण्याच्या स्टेपमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल, रो ट्रान्सफॉर्मेशन ॲप्लाय करत असताल तर पहिला कॉलम मिळवा, त्यानंतर दुसरा कॉलम मिळवा युनिट मॅट्रिक्सचा, आणि नंतर तिसरा कॉलम असेल तर मिळवा. 2x2मध्ये तर 4च स्टेप आहेत असं म्हटलं तरी चालेल. 4च स्टेप आहेत. पहिल्या 2 स्टेप आहेत ते पहिला कॉलम मिळवण्यासाठी, दुसऱ्या 2 स्टेप आहेत ते दुसरा कॉलम मिळवण्यासाठी. पहिल्या कॉलममध्ये पहिल्या 2 स्टेप काय करतात, त्यातली पण पहिली स्टेप 1 मिळवते आणि दुसरी स्टेप इतर लोकेशन 0 करते म्हणजे 1 0 मिळवते. दुसऱ्या स्टेपमध्ये काय केलं तर दुसऱ्या कॉलमची 1 पोझिशन पहिल्यांदा म्हणजे सेकंड एलिमेंट ऑफ सेकंड कॉलम 1 करून घेतला इथला, आणि मग नंतर त्याच्या मदतीने इतर एलिमेंट 0 केले. म्हणजे 1 मिळवणे आणि इतर 0 करणे अशा स्टेप्स आहेत इथं. ओके, तर तेच काम इथे सुद्धा आपण केलं. म्हणजे तिथेच आपल्याला नंबरवरनंच मॅट्रिक्सचे ट्रान्सफॉर्मेशन्स आयडेंटिफाय होतात. म्हणजे बघा, एक कॉलम मिळवण्यासाठी 2 स्टेप कराव्या लागतात आणि त्याचे तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन्स कोणते असा प्रश्नच येणार नाही. तिथंच समजतं, तिथल्याच नंबरवरने समजतं. पहिलं हे इक्वेशन स्टार कन्सिडर करायचं. पहिलं काम ॲप्रोप्रिएट ट्रान्सफॉर्मेशन किंवा 1/n, पण ॲप्रोप्रिएटनीच आपण करतो. एची पोझिशन म्हणजे फर्स्ट एलिमेंट ऑफ फर्स्ट कॉलम 1 करायचा, आणि 1 झाल्यानंतर पहिल्या कॉलममध्ये जर हे पी आणि एक्स असतील तर पीच्या मदतीने पहिलं ट्रान्सफॉर्मेशन R2 मायनस PR1, आणि एक्सच्या मदतीने दुसरं ट्रान्सफॉर्मेशन R3 मायनस XR3. एक्स हा थर्ड कॉलममध्ये आहे म्हणून R3 मायनस XR3, पी हा दुसऱ्यामध्ये आहे म्हणून R2 मायनस PR1, आणि 1 हा पहिल्या रोमध्ये आहे म्हणून R1. तर समजलं, म्हणजे पी आणि एक्सच्या मदतीने 2 ट्रान्सफॉर्मेशन ॲप्लाय करणार आणि पी आणि एक्सच्या लोकेशनला तुम्ही 0 मिळवणार. तुम्हाला पहिला पार्ट म्हणजे पहिला कॉलम मिळाला असतो. अगदी सेम टेक्निकनी तुम्ही इथे सुद्धा आता परत सेकंड रोमध्ये सेकंड इलेमेंट 1 मिळवायचा पहिलं काम. मग तो एक तर तुम्ही इथं जर इलेमेंट यू असेल, सेकंड रोचा सेकंड इलेमेंट यू असेल तर एक डिव्हाइड करा, किंवा मग थर्ड रोच्या मदतीने त्याला 1मध्ये कन्व्हर्ट करता येत असेल तर तसं करा. थर्ड रोच्याचा फर्स्ट नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे सेकंड कॉलमचा सेकंड इलेमेंट 1 करताना एकतर थर्ड रोची मदत घ्या किंवा मग त्याच सेकंड रोला डिव्हाइड करा येऊने. या 2च पर्यायाने तुम्हाला तिथं ट्रान्सफॉर्मेशन यूज करता येतं, थर्ड रोच्या मदतीने किंवा स्वतः सेकंड रोला यूने डिव्हाइड करून. मग हा 1 मिळवा. 1 मिळाला की यसला 0 करण्यासाठी आणि यमला 0 करण्यासाठी, यसला 0 करण्यास यस हा पहिल्या रोमध्ये म्हणून R1, बघा इथं डिफाईन पण झालीच ट्रान्सफॉर्मेशन, म्हणून यसला 0 करण्यासाठी R1 मायनस यस R2मध्ये 1 आहे ना करस्पॉन्डिंग, म्हणून यस R2, आणि यमला 0 करण्यासाठी R3 मायनस यम R2. तर या पद्धतीने इथे ट्रान्सफॉर्मेशन ॲप्लाय करून तुम्ही सेकंड कॉलम 0 1 0 मिळवणार. आणि आता तेच टेक्निक थर्ड कॉलमसाठी सुद्धा. आता थर्ड कॉलमचा इलेमेंट जर इथे जी असेल तर इथे तुम्हाला 1/GR3च करावं लागतं. याच्यासाठी तुम्ही ॲप्रोप्रिएट ट्रान्सफॉर्मेशन टेक्निक ॲप्लाय करू शकणार नाही आणि करायचंही नाही, लक्षात घ्या. कारण इथे दुसरे रोची मदत फर्स्ट आणि सेकंडची घ्यायचीच नाही, डायरेक्ट इथं जर वेगळा नंबर असेल तर डिव्हाइड करणे, हेच टेक्निक ॲप्लाय करा. बघा, मग हा 1 झाल्यानंतर मग इतर दोघांना 0 करण्यासाठी डब्ल्यूला 0 करायचं आहे ना, मग डब्ल्यू सेकंडमध्ये मग R2 मायनस WR3, R2 मायनस WR3. एफला 0 करायचं आहे, एफ R1मध्ये आहे म्हणून R1 मायनस FR3. मग हे 2 म्हणजे तिथूनच समजतात पुढचे ट्रान्सफॉर्मेशन कोणते यूज करायचे. म्हणजे लक्षात घ्या, एकूण आपल्याला इथे काय समजलं तर पहिला इलेमेंट 1 करण्याच्या पोझिशन तुम्ही लक्षात ठेवा, बाकीचे तुम्हाला इझिली जमतं आहे. पहिल्या कॉलमचा पहिला एलिमेंट 1 करण्यासाठी तुम्ही
ॲप्रोप्रिएट ट्रान्सफॉर्मेशन थर्ड आणि म्हणजे सेकंड आणि थर्ड रोची मदत घेऊन करू शकता. ठीक आहे, म्हणजे डिव्हाइड करायची गरज नाही, शक्यतो डिव्हाइड करूच नका. जर इझिली होत असेल, फ्रॅक्शन्स येत नसेल तर डिव्हाइड करा, पण फ्रॅक्शन्स येत असतील तर डिवाइड करू नका. R2 आणि R3ची मदत घ्या 1 मिळवण्यासाठी. तसं इथे मी काय सांगितलं बघा, आता 1 मिळाल्यानंतर 0 झाल्यानंतर आता त्यानंतर सेकंड कॉलमचा 1 एलिमेंट मिळवताना मात्र पहिल्या रोची मदत नाही घ्यायची. रो कमी झाला बघा. आता सेकंड रोचा सेकंड एलिमेंट 1 करण्यासाठी एकतर मदत थर्ड रोची घ्या किंवा मग डिव्हाइड करा. दोन्हीपैकी एकच पर्याय. पहिला रोचा विचार करायचा नाही इथला एलिमेंट 1 करताना. हे थर्ड रो किंवा मग सेकंड रोला डिव्हाइड करणे मिडलच्या एलिमेंटने ने. ओके, आणि लास्टला 1 पोझिशन मिळवताना, लास्टला 1 पोझिशन मिळवताना म्हणजे पहा, थर्ड एलिमेंट ऑफ थर्ड रो म्हणजे थर्ड कॉलम इथला 1 मिळवण्यासाठी पर्याय नाही आहे. तुम्ही डायरेक्ट इथं आता फर्स्ट सेकंड ह्याचा पण विचार नाही करायचा. फर्स्ट आणि सेकंड रोचा इथं जो नंबर आला त्याने डिव्हाइड केला R3ला आणि 1 मिळवा. समजलं? मग या पद्धतीने तुम्हाला 1 मिळवण्यासाठी लक्षात घ्या, 1 मिळवण्याच्या स्टेप महत्त्वाच्या आहेत, बाकीच्या स्टेप 0च्या डायरेक्ट तिथून समजतात. 1 मिळवण्यासाठी फर्स्ट कॉलम फर्स्ट एलिमेंट 1 करण्यासाठी R2 R3ची मदत घ्या किंवा डिव्हाइड होत असेल तर डिव्हाइड करा. सेकंड कॉलमचा सेकंड एलिमेंट 1 करण्यासाठी R3ची मदत घ्या किंवा डायरेक्ट सेकंडला डिव्हाइड करा. बघा, R3ची एकाच फक्त रोची मदत घेता येते. आणि थर्ड कॉलमचा थर्ड एलिमेंट 1 करण्यासाठी R1 किंवा R2ची मदत न घेता डायरेक्ट डिव्हाइड करा, असं इथे सांगितलं आहे. प्रत्यक्षात आता एक्झाम्पल पाहू आपण, फार इझी आहे. पहा आता एक्झाम्पल इथे. एक्झाम्पल जर पाहिलं तर एचा आन्सर पहा. हा ए मॅट्रिक्स आहे, डिटर्मिनंट नॉन झिरो आहे, इन्व्हर्स एक्झिस्ट आहे. ए इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू आय घेतलं. पहिला एलिमेंट ऑलरेडी 1 आहेच आहे. मग ह्या 2ला 0 करायचं आहे. मग 2ला 0 करायचं आहे म्हणजे मी ट्रान्सफॉर्मेशन काय अप्लाय करील, R2 मायनस 2R1. बघा, R2 मायनस 2R1. हा 2ला 0 करायचं आहे ना, मग त्याच्या अपोजिटने 1ला मल्टिप्लाय करायचं. 1 हा R1मध्ये म्हणून R1ला मल्टिप्लाय करा, R2 मायनस 2R1. मग ते केलं की या पद्धतीने आलं. त्यानंतरनं इथला आता 0 झाला, फर्स्ट कॉलम मिळाला. आता थर्ड कॉलम सेकंड कॉलमचा सेकंड एलिमेंट ऑलरेडी 1 आहे, म्हणजे इथं काय ट्रान्सफॉर्मेशनची गरजच नाही. मग सेकंड कॉलमचा आता राहिलेला एलिमेंट 0 करायचा आहे, म्हणजे ह्या 3ला 0 करायचं आहे. मग ट्रान्सफॉर्मेशन कसं असेल आता, R1 मायनस 3, हा 3ला 0 करायचं आहे ना, म्हणून मायनस 3 R2. बघा, R1 मायनस 3 R2. मग ते बरोबर त्याच्याने ते ट्रान्सफर होतं आहे. आणि यानंतर तुम्हाला हे ट्रान्सफॉर्मेशन्स अप्लाय केल्यानंतर इकडं जो चेंज, कारण ट्रान्सफॉर्मेशन जे इकडे यूज केले ते दोन्ही साईडला इक्वॅलिटी होल्ड होण्यासाठी जे LHSला अप्लाय केले ते RHSला सुद्धा अप्लाय करायचे असतात. ज्यावेळेस LHSमधला मॅट्रिक्स युनिट मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट होत जातो, त्यावेळेस RHSचा मॅट्रिक्स इन्व्हर्समध्ये कन्वर्ट होत जातो, आणि म्हणून तुम्हाला इथे हा इन्व्हर्स मिळाला. सेम थिंग पहा इथे सुद्धा. आता एक एक्झाम्पल तुम्हाला इथे दिलेलं आहे बुकमध्येच, इन्व्हर्स एक्झिस्टच आहे. आपण डायरेक्ट पाहूयात आता ह्याचं इन्व्हर्स. पहा, आता तुम्ही पहा, पहिली पोझिशन आपलं ठरलं आहे ना, पहिला कॉलम 1 0 0 मिळवायचा आहे. पहिला कॉलम 1 0 0 मिळवायचा आहे. मग पहिली पोझिशन 3च्या जागी 1 हवेत. मी सांगितलं डिव्हाइड करा, पण डिव्हाइड करणं सोपं आहे का? 3ने डिव्हाइड केलं तर 2/3 फ्रॅक्शन तयार होईल, डिव्हाइड नाही करायचं. मग अल्टरनेटिव्ह सेकंड आणि थर्ड रोच्या मदतीने बघा तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करता तर येतं आहे. इथं सेकंडमध्ये 1 आहे पहिल्या पोझिशनला, मग हा 1 वरती न्यायचा, म्हणजे पहिल्या दोघांमध्ये इंटरचेंज करू, म्हणून R1 इंटरचेंज R2, R1 R2मध्ये इंटरचेंज केलं, म्हणून सेकंड रो 1 1 2 पहिल्या पोझिशनला नेला, आणि पहिला रो 3 2 6 दुसऱ्या पोझिशनला आला. आता आपली पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. बघा, पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. कोणती? की आता पहिली कंडिशन सॅटिस्फाय कोणती झाली आपली, एकच मिनिट.
हां, पहिली कंडिशन आपली सॅटिस्फाय झाली, ती कोणती झाली? तर 1 मिळाला. आता या 1च्या मदतीने ह्या 3ला 0 करायचं आहे. बघा आता मी ट्रान्सफॉर्मेशन कसं डिफाईन करतो. 3ला 0 करायचं आहे. 3 हा सेकंड रोमध्ये आहे म्हणजे R2 मायनस 3R1 आणि हा 2ला 0 करायचं आहे म्हणून मी ट्रान्सफॉर्मेशन तयार काय करणार आता? R3 मायनस 2R1. बघा 1 पहिल्या रोमध्ये आहे ना म्हणून 1च्या रिस्पेक्टिव्ह मग 3ला 0 करायचं आहे म्हणून R2 हा 3 सेकंड रोला आहे ना म्हणून R2 मायनस अपोजिट नंबर घ्यायचा मायनस 3R1 हे एक ट्रान्सफॉर्मेशन. आणि दुसरं कोणतं अप्लाय करायचं आहे? 2ला 0 करायचं आहे मग 2 थर्ड रोमध्ये आहे म्हणून R3 मायनस 2R1. बघा इथे हे दोन ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला दिसत आहेत. R2 मायनस 3R1 R3 मायनस 2R1. मग हे दोन्ही ट्रान्सफॉर्मेशन ॲप्लाय केले सायमल्टेनियस इकडेही ते ॲप्लाय केलेले आहेत. मग आता ॲप्लाय केल्यानंतर ना आता इथला इलेमेंट झाला पहिला कॉलम मिळाला आपल्याला 1 0 0. पण आता झालं म्हणजे पहिल्या 2 स्टेप कंप्लीट झाल्या 1 मिळवणे आणि इतर इलेमेंट 0 करणे पहिल्या कॉलमचे झाले. आता दुसरा कॉलम मिळवायचा आहे पण आता दुसरा कॉलम मिळवताना त्या दुसऱ्या कॉलमचा दुसरा इलेमेंट आपल्याला 1 करायचा असतो आणि त्याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे एक तर थर्ड रोची मदत घ्यायची किंवा मग स्वतः त्या रोला मल्टिप्लाय करायचं असतं. पण आता मल्टिप्लाय म्हणजे साईन चेंज वगैरे तुम्ही ते करू शकता. आता इथं -1 आहे मग आता सेकंड रोला -1ने मल्टिप्लाय करायचं थोडक्यात म्हणजे साईन चेंज म्हणून मग ते 1 होणार आहे. म्हणून बघा मी इथं ते केलं म्हणजे मायनस R2 चेंजेस टू मायनस R2 म्हणून साईन चेंज झालं मायनसचं झालं प्लस आणि इकडे पण मग मायनस आणि +3 0 झाले. ठीक आहे. मग आता इथे आपल्याला सेकंड कॉलमचा सेकंड इलेमेंट 1 मिळाला. त्याचा ऑलरेडी थर्डमधला तर 0 होता. आता हा 1 करायचा 1च्या जागी 0 हवेत आपल्याला. सेकंड कॉलमचे इलेमेंट 0 1 0 असतात. पण आता मग इथला इलेमेंट आपल्याला 0 करावं लागेल. मग आता साधंच ट्रान्सफॉर्मेशन आहे. R1मध्ये आहे ना 1 मग R1 मायनस R2 करा डायरेक्ट आन्सर मिळेल. बघा R1 मायनस R2 मग त्याच्या करस्पॉन्डिंग इतरत्र पण हे होणार. मग 1 -1 केल्यामुळे ते 0 आले आणि बाकी इकडं त्याच करस्पॉन्डिंग 0 केले तुम्ही. तेच ट्रान्सफॉर्मेशन इकडे वापरले आणि ते 0 त्याच्यानुसार कॅल्क्युलेशन झालेले. आता हे सेकंड कॉलमसुद्धा मिळाला. पहिला मिळाला 1 0 0 दुसरा 0 1 0 मिळाला. आता तिसऱ्याची पोझिशन तिसरा इलेमेंट 1 ऑलरेडी आहे त्यामुळे आता काय तिथं करण्याची गरज नाही. तिसऱ्यातला सेकंड इलेमेंट 0 आहे ऑलरेडी मग राहिला फक्त एवढाच इलेमेंट 0 करण्याचा. मग आता हा 2 जो आहे तो फर्स्ट रोमध्ये मग डिफाईन करायचं ट्रान्सफॉर्मेशन R1 मायनस +2 आहे ना म्हणून -2R3 म्हणजे 2चा अपोजिट -2 आणि R3ला मल्टिप्लाय करून ॲड करा R1मध्ये. मग तेच बघा इथं ट्रान्सफॉर्मेशन दिलेलं आहे तेच डिफाईन केलं आणि त्याच्यानंतरनं या पद्धतीने हे तुम्हाला इन्व्हर्स मिळाला आहे. ठीक आहे. अजून डिटेल्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. आजचं लेक्चर इथेच थांबवू. थँक्यू.